नमस्कार, मी डॉक्टर मुकेश मोरे, कान घसा तज्ञ, ओमकार ENT हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, नाशिक. मी आज तुम्हाला थोड्या घशाच्या आणि आवाजाच्या संदर्भातल्या काही वारंवार होणाऱ्या प्रॉब्लेम्स विषयी माहिती देतो. बऱ्याचदा आपल्याला मोठ्या सुरात बोलण्याची किंवा चुकीच्या पद्धतीने बोलण्याची सवय लागते, किंवा जे व्हॉइस प्रोफेशनल आहेत जसे सिंगर, टीचर्स किंवा पॉलिटिशियन्स किंवा लहान मुलांमध्ये बऱ्याचदा ते मोठ्याने बोलतात, ओरडतात, त्यामुळे त्यांचा आवाज बसका होतो. अशा कंडिशन्समध्ये बऱ्याचदा पेशंट्स जर सुजाण असेल किंवा घरचे पालक वगैरे त्या मुलाच्यासाठी गुळण्या करायचे वगैरे आपल्याला सल्ले ऐकलेले असतात आणि त्याने परत उलट तो अजून आवाज खराब होऊन त्याच्यात तो दिवसेंदिवस आवाज ढासळत जातो. असे प्रॉब्लेम्स साधारणतः वयाच्या 12-13 वर्षानंतर जेव्हा मुलगा वयात येतो तेव्हापासून साधारण जाणवायला लागतात आणि जसं जसं वय वाढतं तसं तो फिबरफोनियाचा आवाज नॉर्मल होऊ शकतो. काही रुग्णांमध्ये किंवा मुलांमध्ये किंवा मुलींमध्ये तो आवाज जसं हार्मोनल बॅलन्स होत जातो 17-18 वर्ष वयापर्यंत साधारणतः तो फिबरफोनिया सेटल होतो आणि त्याचा पुरुषांना पुरुषासारखा किंवा बायकांना बायकासारखा आवाज जसं आपल्याला नॉर्मल ऐकायची सवय असते त्याप्रमाणे तो डेव्हलप होतो. त्यामुळे बऱ्याचदा ह्या स्वरयंत्रावर इथे किंवा या ठिकाणी साधारणतः आपल्याला स्वरयंत्रावर छोट्या मोठ्या गाठी उद्भवतात. शिवाय स्मोकिंग किंवा पोल्युशन्समुळे पण आपल्याला स्वरयंत्रावर ताण पडल्यामुळे तिथे गाठी उद्भवू शकतात. या गाठी जर छोट्या असतील तर आपल्याला आवाजाला आराम दिला आणि गुळण्या वगैरे सारखा कुठलाच इलाज नाही केला किंवा रेग्युलर कोमट पाण्याचं सेवन केलं तर आपल्याला हा आवाज पूर्ववत घरच्या घरी काही न ट्रीटमेंट घेता सुद्धा बरा होऊ शकतो. पण बऱ्याचदा आपल्याकडे ट्रीटमेंट वेगळीच केली जाते आणि त्यात गुळण्या करण्यासारखं किंवा अजून दबका आवाजात किंवा विस्परिंग साऊंडमध्ये बोलण्याचा सल्ला दिला जातो आणि त्या या प्रकारच्या आजारांसाठी अजून घातक ठरतात. त्यामुळे असे आवाज आपल्याला योग्य त्या वेळेस कान घशाच्या किंवा व्हॉइस थेरपिस्टच्या मदतीने समजून घशाची म्हणजे व्होकल कॉर्डची एंडोस्कोपी करून आपल्याला त्यातलं निदान करणं गरजेचं असतं. जर छोटी गाठच असेल तर त्याला आवाजाला आराम आणि रेग्युलर व्हॉइस थेरपी दिली तर आपल्याला कदाचित तो आवाज पूर्ववत आणायला साधारण 4-5 दिवसात थोड्या मेडिसिन्सद्वारे सहज शक्य असतं. पण बऱ्याचदा जर त्या गाठी मोठ्या असतील, त्याच्यात काही पाणी किंवा अजून मांस जमा झाला असेल आणि त्या जर मेडिसिन्सने कमी होण्याच्या क्षमतेपेक्षा मोठ्या असतील तर त्या कंडिशन्समध्ये आपल्याला त्यांची सर्जरी जी लेझरने किंवा कॉब्लेशनने एंडोस्कोपिकली केली जाते. बाहेर कुठेही जखम किंवा टाके न घेता आपल्याला ती तोंडाद्वारे एंडोस्कोपीने पूर्ण बरं करता येण्यासारखी ऑपरेशनने ट्रीटमेंट करावी लागते. त्यासोबतच आपल्याला जर एजेड वृद्ध लोकांमध्ये जर आवाजाचा प्रॉब्लेम प्रदीर्घ काळासाठी असेल आणि तो जर मेडिसिन्सने ट्रीटमेंट नाही बरा नाही होते तर त्यात कॅन्सर वगैरे असण्याची शक्यता थोडी जास्त असते. अशा रुग्णांची एंडोस्कोपी करून बायोप्सी करण्याचा जर निर्णय घ्यावा लागला आणि त्यात जर कॅन्सर वगैरे सारखा प्रॉब्लेम असेल तर त्यालाही अर्ली स्टेजमध्ये म्हणजे सुरुवातीच्याच काळात जर त्याला व्यवस्थित मेडिकल ट्रीटमेंट किंवा केमोथेरपी, रेडिओथेरपी आणि लेझर थेरपी जर दिली तर त्याला मोठा कुठल्याही ऑपरेशनचा ट्रीटमेंट टाळता येऊ शकते.